ठाणे महापालिका क्षेत्रात अनधिकृत फलक, पोस्टर्स, बॅनर्स हटवण्याची मोहीम दररोज राबवण्याचे आदेश महापालिका आयुक्त सौरभ राव यांनी सर्व सहाय्यक आयुक्तांना दिले आहेत। त्याचबरोबर नोटिसा देणे, दंड वसुली आणि गुन्हा दाखल करणे याचा सहाय्यक आयुक्तांनी दैनंदिन आढावा घ्यावा, असंही आयुक्त राव यांनी स्पष्ट केलं आहे। महापालिका क्षेत्राचं विद्रुपीकरण थांबवण्यासाठी दैनंदिन मोहीम राबवून अनधिकृत फलक हटवण्याची आवश्यकता आहे। त्याबाबत उच्च न्यायालयाचे अतिशय काटेकोर आदेश आहेत, त्याचं पालन सगळ्यांनी करावं। अनधिकृत पोस्टर, बॅनर, फलक लावला की त्यावर नोटीस, दंड आकारणी आणि गुन्हे दाखल करणे ही कारवाई अतिशय प्रभावीपणे करण्यात यावी, असं आयुक्त राव म्हणाले आहेत। ठाणे महापालिकेच्या नागरी संशोधन केंद्र येथे आयुक्त सौरभ राव यांनी बुधवारी सायंकाळी सर्व उपायुक्त, सहाय्यक आयुक्त, विभाग प्रमुख, कार्यकारी अभियंता यांची आढावा बैठक घेतली। त्यास अतिरिक्त आयुक्त 1 संदीप माळवी, अतिरिक्त आयुक्त 2 प्रशांत रोडे, नगर अभियंता प्रशांत सोनाग्रा उपस्थित होते। उपायुक्त जीजी गोदेपुरे यांनी यावेळी विविध विभागांकडील कामांचा आढावा घेणारं सादरीकरण केलं। दरवर्षी पावसाळ्याच्या आगमनापूर्वी केल्या जाणाऱ्या वृक्ष छाटणीबाबत तक्रारी येतात, त्यामुळे आयुक्त राव यांनी ही वृक्ष छाटणी 2 टप्प्यात करण्याचे निर्देश दिले होते। त्यानुसार उद्यान विभागानं नियोजन केलंय। जानेवारी महिन्यापासून झाडांच्या वाढलेल्या आणि धोकादायक स्थितीतील फांद्या, धोकादायक वृक्ष यांची पाहणी करून त्यांच्या छाटणीचं काम हाती घेण्यात येणार आहे। हे काम वेळेत सुरू करण्याची सूचना आयुक्त राव यांनी बैठकीत दिली आहे। शाडूच्या मूर्ती किफायतशीर दरात मिळाव्यात म्हणून प्रयत्न करावा। ठाणे महापालिका क्षेत्रात सन 2024च्या गणेशोत्सवात सुमारे 30% मूर्ती या शाडूच्या होत्या। हे प्रमाण पुढील वर्षी वाढवण्यासाठी पर्यावरण विभागाने 6 महिन्यांचा कालबद्ध कार्यक्रम हाती घ्यावा, असे निर्देश आयुक्त राव यांनी दिलेत। सन 2025च्या गणेशोत्सवात ठाणेकरांच्या शाडूच्या मूर्तीकडील कल वाढावा, यासाठी त्या मूर्ती किफायतशीर कशा होतील यासाठी प्रयत्न करावेत। मूर्तिकार, गणेश मंडळे, पर्यावरण विषयातील संस्था यांच्या मदतीनं याबाबत जनजागृती करण्यात यावी। मूर्तिकारांशी संवाद साधून त्यांना शाडूची माती आणि कार्यशाळेसाठी जागा आगाऊ उपलब्ध करून द्यावी, असंही आयुक्तांनी सांगितलंय। रस्त्यारस्ती लागणाऱ्या मूर्ती विक्री केंद्राऐवजी केंद्रित पद्धतीनं ठिकठिकाणांच्या मोकळ्या जागांमध्ये मैदानात स्टॉलची व्यवस्था करावी, म्हणजे रस्ते, वाहतूक आणि पादचारांना अडथळा येणार नाही, याची दक्षता सहाय्यक आयुक्तांनी आपापल्या प्रभागात घ्यावी, असं आयुक्त यांनी म्हटलंय।